मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण इथे सर्व साईज मध्ये 10 इंचाची बाही मुंडा मोजून परफेक्ट कटिंग कशी करायची असते एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते। बऱ्याच वेळा बाही जोडायलाच पुरत नाही, परफेक्ट बाहीचं पेपर कटिंग कसं करावं लागतं एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते। आणि वरून येणार माप ओपन बाजूचं बाहीच्या उंचीनुसार कसं मार्किंग करावं लागतं एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। कोणतीही साईज असू द्या, तुम्हाला इथे पाठीच्या बाजूचं केलेलं पेपर कटिंग लागणार आहे किंवा तुम्ही ब्लाऊज पीसावरती जरी कटिंग केलेलं असेल ती सुद्धा पद्धत तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता, ते लक्षात ठेवायचं आहे। आता इथे नेहमीप्रमाणे तुम्ही अर्धा इंच कमी करून घ्या। लक्षात ठेवायचं, नेहमीप्रमाणे आपल्याला इथे अर्धा इंच कमी करून घ्यायचं। का कमी करून घ्यायचं? समोरची बाजू जोडतो, पाठीची बाजू जोडतो, नंतर आपण बाही जोडत असतो, ते लक्षात ठेवायचं। त्यासाठी इथे आपल्याला अर्धा इंच कमी करून घ्यावं लागतं। अशा पद्धतीने आपले इथे शोल्डर जोडलं जातं। नंतर आपण बाही कशी जोडतो, मध्यावरती ठेवतो, नंतर बाही जोडून घेतो। त्यासाठी नेहमी अर्धा इंच कमी करायला विसरू नका। कोणतीही साईज असू द्यात, अर्धा इंच कमी करून घ्यायला फक्त विसरू नका। आता इथे बघू शकता, अशा पद्धतीने अर्धगोल आकारामध्ये मोजून घ्या। इथे आपल्याला अर्धगोल आकारामध्ये मोजून घ्या। माझं भरते 10 इंच भरते, 10 इंच भरले, माझं परफेक्ट 10 इंच भरला। तुमचं बघायचं किती भरलेलं आहे तेवढीच तुम्हाला इथे घडी टाकावी लागणार आहे। आपण नाही का म्हणत कोणत्याही साईज मध्ये, म्हणजे कोणत्याही साईज मध्ये आपल्याला परफेक्ट घडी किती घ्यावी लागते, ही आपली परफेक्ट घडी असते बाहीची। अर्धगोल मोजून घ्यावा लागतो, ते लक्षात ठेवायचं नेहमी। आता इथे भरलं, माझं 10 इंच भरलेलं आहे। आणि बऱ्याच वेळा दोन्ही सुद्धा बाजू, म्हणजे दोन्ही सुद्धा बाह्या एकाच बाजूच्या होतात। आज मी तुम्हाला इथे काय करणार आहे, दोन्ही सुद्धा बाह्यांचं कटिंग करून दाखवणार आहे। इथे मी 2 पेपर घेतले, ओपन करून घेते, पूर्ण ओपन करून घेतला। आता दुसरा सुद्धा हा मी पेपर घेतला, ओपन करून घेते। आता इथे मी अशी घडी करून घेते। लक्षात ठेवायचं नेहमी ही पद्धत, बऱ्याच वेळा दोन्ही सुद्धा बाजू एकाच बाजूच्या होतात जोडताना, ही पद्धत नेहमी लक्षात ठेवायचं। आता ही बंद बाजू माझ्या बाजूला आहे, लक्षात ठेवायचं। ही आपली बंद बाजू आणि ही आपली ओपन बाजू, म्हणजे हे झाले 4 पदर। कापडावरती कट करायचे असेल तरी अशा पद्धतीने तुम्ही ठेवून सुद्धा कट करू शकता, कापडाची घडी करून, किंवा असं तुम्ही पेपर कटिंग सुद्धा करून ठेवू शकता तुमच्या मापाचं परफेक्ट। आता ही आपली आहे बंद बाजू। आपलं किती भरलं होतं, इथं माझं भरलं होतं 10 इंच, म्हणजे अर्धगोल मोजून किती भरलं होतं माझं इथे 10 इंच। तुमचं बघा लगेच आपलं किती भरलेलं आहे, मग तेवढंच तुम्ही इथे मार्किंग करून घ्या। जेवढं भरलेलं आहे तेवढं मार्किंग करून घ्या। कोणाचं 9 भरेल, कोणाचं 9.5 भरेल, कोणाचं 10 इंच भरेल, कोणाचं 9.5 सुद्धा भरू शकतं। ही परफेक्ट आपली बाहीची घडी असते, म्हणजे ती बाही आपल्याला परफेक्ट जोडायला पुरते, म्हणून साठी असं मार्किंग करून घ्यावं लागतं। आता इथून ह्या बाजूला मी मार्किंग करून घेते। आता असं पकडा, तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरत जा। ह्या बाजूला मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे। आता इथे बघू शकता, एक लाईन ओढून घेते। हे झालं आपलं परफेक्ट घडीचं मार्किंग, लक्षात ठेवत जा। तेव्हा तुम्हाला बाही परफेक्ट जोडायला पुरणार आहे, ते लक्षात ठेवायचं आहे। आता बाहीची उंची आपल्याला इथे 10 इंच तयार ठेवायची आहे। 10 इंच तयार ठेवायची, इथून घ्या। किती तयार ठेवायची? 10 इंच तयार ठेवायची। हे पहा, इथून वरच्या बाजूला मार्किंग करून झालं, आणि 1 इंच वाढून घ्या, शिलाई मार्जिंग लागतं, लक्षात ठेवायचं। हे आपलं परफेक्ट उंचीचं मार्किंग करून झालेलं आहे। आता इथे मी अशी लाईन ओढून घेते, बाही उंची अधिक 1 इंच, लक्षात ठेवायचं नेहमी ही पद्धत। परत एकदा समजून सांगते, बाही तयार किती ठेवायची, आणि त्याच्यामध्ये अस्तरच्या बाही अनुसार इथे मी 1 इंच वाढून घेतलं, आलं लक्षात। आणि साधी बाही तुम्हाला कट करायची असेल तर उंची अधिक 1.5 इंच घ्या, लक्षात आलं तुमच्या, सोपं करून समजून सांगितलं। आता वरून येणारं ओपन बाजूचं माप, ही आपली ओपन बाजू आहे, बाहीच्या उंची अनुसार इथे मी 3 इंचावरती मार्किंग करून घेते। 3 इंचावरती इथून आतमध्ये 2 इंच, ते प्रत्येक साईज मध्येच आपल्याला घ्यावं लागतं परफेक्ट। आज आपण इथे सर्व साईज अनुसार बघत आहोत, ते लक्षात ठेवत जा नेहमी। इथे मी 2 इंच घेतलेला आहे आतमध्ये, ते लक्षात ठेवत जा। म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, मुंडा आपला पुढे मागे होतो, म्हणून साठी ते आपलं मार्किंग असतं, ते लक्षात ठेवत जा। आता ही आपली बंद बाजू आहे, बंद बाजूने इथे मी 1 इंचावरती मार्किंग करून घेते, 1 इंच, लक्षात ठेवत जा नेहमी ही पद्धत। आता दंडगेर बघायचा आपला किती आहे, कोणाचा 5.5 असतो साईज अनुसार, लक्षात आलं तुमच्या। 5 असेल, 5.5 असेल, 6 इंच असेल, 6.5 इंच असेल, किती सुद्धा असू द्या, ते लक्षात ठेवत जा। आता इथे माझा समजा दंडगेर आहे 6.5 इंच, इथे मी 6.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं। तुमचा किती आहे तोच तुम्हाला इथे मार्किंग करून घ्यावा लागणार आहे, ते लक्षात ठेवायचं नेहमी। आता इथे मी दंडगेर अधिक 2 इंच कंपल्सरी घेत जा। जरी आपला बाहीमध्ये किंवा दंडामध्ये ब्लाऊज फिट झाला तर घुसवायला बऱ्याच वेळा जागा नसते, त्यासाठी नेहमी एक पद्धत लक्षात ठेवायची, दंडगेर अधिक 2 इंच। इथे मी 2 इंच घेतलेलं आहे, लक्षात आलं तुमच्या। हे पा सोपं करून समजून सांगत असते त्यासाठी, म्हणजे तुमचंही कुठे चुकायला नको।
हे पहा, एक अशी लाईन ओढून घ्यायची. हे कट करून टाकायचं आपल्याला इथे. हे कट करून ते घ्यायचं नसतं, ते लक्षात ठेवत जा. आता इथे आपल्याला परफेक्ट बाहीचा आकार द्यावा लागतो. हे पहा, इथून सुरुवात करायची ते इथपर्यंत आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथे काय करायचं, आकार देताना सर्वात आधी थोडासा उंच आकार असतो. उंच आकार आपला पाठीच्या मुंड्याला जोडताना येतो, ते लक्षात ठेवत जा नेहमी. बऱ्याच वेळा चुकतं बघा. हे पहा, इथून सुरुवात करा, थोडं थोडं मार्किंग करा सुरुवातीला. हे पहा, थोडं थोडं मार्किंग करत करत हे पहा अशा पद्धतीने. हे पहा, थोडं थोडं मार्किंग करा, नक्की जमेल तुम्हाला. म्हणजे काय लक्षात येतं आपल्या की आकार इथं आपला बरोबर आहे का असं बघता येतं. त्यासाठी थोडं थोडं मार्किंग करून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल नक्की. आता इथं थोडंसं जुळवून घ्या. हे पहा, थोडक्यात हा माशासारखा आकार असतो. थोडंसं इथे फुगीर द्यायचा, असं मार्किंग करा. मग वरच्या बाजूला कमी कमी करत घ्यायचं अशा पद्धतीने. हे पहा, इथपर्यंत आलं लक्षात. सुरुवातीला असा द्या, नक्की जमणार तुम्हाला. नंतर काय करायचं, हे पहा, इथून आकार बरोबर आहे का डायरेक्ट देता आलं तर डायरेक्ट देऊ शकता. हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंत. हे पहा, परत एकदा दाखवते. हे पहा, असं मार्किंग करून घ्या इथपर्यंत. आता हा खोलगट आकार आहे, बघू शकता. हा खोलगट आकार आपला समोरच्या मुंड्याला असतो, ते नेहमी लक्षात ठेवत जा. आलं लक्षात. आता इथे बघू शकता, आपण आत्ताच मार्किंग करून घेतलं ना. हे पहा, नंतर त्याच्यावरून असं मार्किंग करून घ्या, नक्की जमणार तुम्हाला. ही पद्धत फक्त वापरत जा, म्हणजे आपला आकार कधीही चुकत नाही, ते लक्षात ठेवत जा. तुम्हाला नक्की जमेल, सराव करा. हे पहा, झालं व्यवस्थित. असा बघा परत एकदा आपला आकार व्यवस्थित आहे का ते लक्षात ठेवत जा नेहमी. आता इथे बघू शकता, उंच आकार पाठीच्या बाजूचा, खोलगट आकार समोरच्या बाजूचा. आता इथे बघू शकता, ही खोलगट बाजू आहे. फक्त खोलगट बाजूलाच असं मोठं मार्किंग करून ठेवायचं. आता हे मी कट करून दाखवते, नंतर कुठं मार्किंग करायचं परत एकदा समजून सांगते, म्हणजे तुमचं कुठेही अजिबात चुकणार नाही. किती सुद्धा नवीन असू द्यात, ही पद्धत नेहमी वापरत जा. आता बघू शकता, इथून मी हे कट करून घेते इथपर्यंत. आता सर्वात आधी चारी सुद्धा पदर कट करावे लागतात, लक्षात ठेवायचं नेहमी. आणि असं पेपर कटिंग करून ठेवा. हे पहा, आता ही बाजू चारी सुद्धा पदर पकडले, परत एकदा समजून सांगते. आता इथून बघा, हे पहा, इथून मी कट करून घेते वरचा आकार. सर्वात आधी पाठीचा मुंडा असतो ना आपला, म्हणजे पाठीच्या बाजूला जोडताना येतो. हे पहा, असं कट करून घेतलं, इथपर्यंत कट करून घेतलं. आता हे मी बाजूला, आपल्याला काही लागणार नाहीये. आता मध्य आहे, तर ते दोन्ही सुद्धा, जर कापडावरती कटिंग असेल किंवा पेपर कटिंग असेल, दोन्ही सुद्धा एकसारखं पकडायचं आणि एक मध्यावरती मार्किंग करून ठेवायचं. हे पहा, कट मारून घेतला, आलं लक्षात. आता इथं काय करायचं, हे पहा, हे झाले 2 पदर आणि हे राहिले आपले 2 पदर. आता ह्याच्यामधले 2 पदर बाजूला घ्या. सोपं सांगते. हे पहा, ह्याच्यामधले 2 पदर बाजूला घेतले, आलं लक्षात. ही आपली पाठीची बाजू, म्हणजे पाठीचा मुंडा झाला. आणि मग असे केलेलं खोलगटचं मार्किंग, आलं लक्षात तुमच्या. ही पद्धत नेहमी लक्षात ठेवत जा. आता इथे नेहमी काय करत जा, लगेच मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, खोलगट बाजू अजून आपल्याला कट करायची आहे, त्याआधीच मार्किंग करून ठेवा. हे पहा, इथे मार्किंग करून ठेवलं, इथे एक मार्किंग करून ठेवलं, फक्त ह्याच बाजूला, आणि इथे एक मी मार्किंग करून ठेवलं, म्हणजे जोडताना अजिबात चुकत नाही. आणि मी बरेच व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहे जोडताना सुद्धा, मी नेहमी तुम्हाला सांगत असते. हे पहा, आता एकसारखं पकडा, उंच बाजू झाली. आता ही राहिली आपली खोलगट बाजू. मग काय करायचं, इथून 2 इंच आपण हे घेतलं का नाही, इथून थोडंसं पुढून घ्या. हे पहा, इथून घेतलं मी आणि खोलगट आकार कट करून घेते. हे पहा, वरच्या बाजूला कमी कमी. हे पहा, फक्त इथपर्यंतच 1 इंच घेतलं होतं ना आपण बंद बाजून, तिथपर्यंतच आकार तर कट करून घ्या. बघू शकता, परफेक्ट आकार इथे आपला कट करून झालेला आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला अजिबात कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आता हे मी असं पकडते. हे पहा, चारी सुद्धा पकडला. हे पहा, बघू शकता, एकसारखं पकडते फक्त. हे पहा, अशा पद्धतीने. हे पहा, उंच आकार आणि हा झाला तुमचा खोलगट आकार. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये अजिबात प्रॉब्लेम येणार नाही जोडताना सुद्धा. फक्त ही बाजू समोरच्या बाजूला घ्यायची, फक्त ही बाजू समोरच्या बाजूला राहणार आणि ही बाजू समोरच्या बाजूला, ही बाजू समोरच्या बाजूला, ही बाजू समोरच्या बाजूला. आत्ताच आपण मार्किंग करून घेतलं ना. आणि ही बाजू उंच बाजू असते, उंच बाजू पाठीच्या बाजूला राहणार. इथे मार्किंग करू नका, म्हणजे तुमचं बाही जोडताना अजिबात चुकणार नाही, ते लक्षात ठेवत जा. उंच बाजू, उंच बाजू, उंच बाजू आणि ही आपली उंच बाजू, आलं लक्षात. सोपं सांगितलं. हे पहा, मध्यावरती मध्य, वाटलंच तर मार्किंग करून ठेवा. बाही जोडताना आपण मध्यापासून सुरुवात करत असतो ना, म्हणून समजून सांगितलं. आता इथे बघू शकता, ही उंच बाजू आपण मगाशी मोजताना काय केलं होतं,
अर्धगोल आकारामध्ये मोजून घेतलं होतं ना आपण. ही पाठीची बाजू आहे, ही पाठीची बाजू, ही समोरची बाजू. आता ही समोरची बाजू मी बाजूला ठेवते. हे पहा, ही समोरची बाजू बाजूला घेतली. हे पहा, इथे सुद्धा आपलं मार्किंग आहे. फक्त ही घेतली मी पाठीची बाजू घेतली. आलं का लक्षात? इथे आपलं मार्किंग नाहीये, ते लक्षात ठेवा. आता बघू शकता, इथे मी फक्त तुम्हाला ठेवून दाखवते. हे पहा, मध्यावरती मध्य घेतला, एक पेपर बाजूला ठेवते फक्त. हे पहा, एक बाजूला ठेवते. हे पहा, परत एकदा समजून सांगते. हे पहा, खोलगटला आपण मार्किंग केलं होतं, खोलगटला आपण मगाशी मार्किंग केलं होतं. ही बाजू बाजूला ठेवत्या, फक्त जोडून दाखवते. हे पहा, इथं आपण मार्किंग केलेलं आहे ना, त्याच्यावरती बरोबर मध्य ठेवला. कारण की काय करतो, समोरची बाजू जोडतो, पाठीची बाजू जोडतो, अर्धा इंच कमी होतं ना, मग बाही कधी जोडतो, दोन्ही जोडून झाल्याच्या नंतर बाही जोडतो. एवढं फक्त लक्षात ठेवायचं. म्हणजे ही आता पाठीची बाजू, ही पाठीची बाजू झाली. आलं लक्षात? आता बघू शकता, मध्यावरती ठेवलं म्हणजे इथं ठेवलं मी. आलं का तुमच्या लक्षात? हे पहा, इथं ठेवलं मी, इथे ठेवलं. अशाच पद्धतीने आपण मुंडा मोजून घेतला होता ना मागाशी, म्हणूनसाठी समजून सांगते. नवीन असताल त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे, म्हणून सांगत असते मी तुम्हाला डबल. आता बघू शकता, फक्त अर्धगोल आकारामध्ये हे पहा, असं पकडायचं. हे पहा, परफेक्ट जोडायला पुरेल, तुम्हाला अजिबात कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. परत एकदा ठेवून दाखवते वाटलंच तर, म्हणजे तुमच्या सुद्धा मनामध्ये कोणतीही शंका नको. आलं लक्षात? हे पहा, मध्यावरती ठेवलं, असं अर्धगोल आकारामध्ये. फक्त मी इथे एक बाजू घेतली, कारण की आपली ही पाठीची बाजू आहे. इथे आपलं परफेक्ट बाहीचं पेपर कटिंग झालेलं आहे. आणि इथे मी तुम्हाला ठेवून सुद्धा दाखवलं, बाही जोडायला परफेक्ट पुरते. आले लक्षात? आता इथे मी घडी करून घेते. हे पहा, घडी करून झालेले आहे. खोलगट बाजू, ही पाठीची बाजू वरची, हे लक्षात ठेवत जा. आताच आपण जोडून बघितलं ना, आता असं ठेवून घेते. आणि ही सुद्धा आपली खोलगट बाजू आहे. आपण आताच मार्किंग केलं होतं ना मागाशी कटिंग करताना. हे पहा, बघू शकता, ही ह्या बाजूची झाली, ही दुसऱ्या बाजूची झाली. हे पहा, असं लक्षात ठेवत जा नेहमी ही पद्धत. हे पहा, अशा पद्धतीने ठेवून बघितलं तरी सुद्धा चालेल, ते लक्षात ठेवत जा. बरेच व्हिडिओ सुद्धा टाकले, जोडताना सुद्धा तुम्हाला मी सांगत असते. आता ब्लाऊज वरती दाखवते. इथे मी फक्त समजून सांगते, म्हणजे लक्षात येईल. नवीन असताल त्यांच्यासाठी खास. आता ही आपली खोलगट बाजू असते, ही कटोरीची समोरची बाजू. आलं लक्षात? म्हणजे ही खोलगट बाजू झाली. आता ही सुद्धा आपली खोलगट बाजू झाली, म्हणजे ही समोरची बाजू, ते लक्षात ठेवत जा. आता ही बाजू ह्या बाजूला ठेवते. आता ही बाजू ही आपली खोलगट आहे, ती बाजू त्या बाजूची आहे, म्हणून साठी समजून सांगते. आता ही आपली खोलगट बाजू आहे, फक्त ठेवून दाखवते. ही आपली खोलगट बाजू आहे, लक्षात ठेवा. खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते. हे पहा, असं फक्त समजून सांगते. हे पहा, ही खोलगट बाजू ह्या बाजूला राहणार, हा आपला मध्य बरोबर येतो. हे पहा, अशा पद्धतीने जोडलं जातं. शोल्डर जोडल्याच्या नंतर हे पहा, अशा पद्धतीने जोडली जाते. आणि आपली मार्किंग केलं नाही आपण इथं पाठीच्या बाजूला. आलं लक्षात? हे पहा, मार्किंग नाहीये, ही पाठीच्या बाजूला असते, म्हणजे ही आपली पाठीची बाजू असते. आलं लक्षात? आणि अशा पद्धतीने ही खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते. आता ह्या सुद्धा बाजूची ठेवून दाखवते इथे मी तुम्हाला. हे पहा, ही खोलगट बाजू आपली, आणि ही आपली समोरची बाजू. आलं लक्षात? फक्त एकाच बाजूला मार्किंग करा, म्हणजे नक्की लक्षात येईल तुमच्या जोडताना सुद्धा. आणि जरी आपण अस्तरवरती ठेवून कट केलं ना, लगेचच खोलगट बाजूला मार्किंग करून ठेवायचं, म्हणजे जोडताना अजिबात चुकत नाही, ते लक्षात ठेवायचं. ही बाजू समजून सांगते. हे पहा, ही आपली समोरची बाजू आहे, लक्षात ठेवा. हे आपलं शोल्डर असतं. आता ही खोलगट बाजू आहे, बाहीची खोलगट बाजू. आता ही खोलगट बाजू आपली समोरच्या बाजूला असते. आलं लक्षात? म्हणजे कटोरीच्या बाजूला असते. हे पहा, आता ही खोलगट बाजू मी ह्या बाजूला घेते, आणि बाहीचा मध्य झाला. हे पहा, अशा पद्धतीने आपण जोडतो ना. हे पहा, म्हणजे ही समोरची बाजू. आलं का लक्षात तुमच्या? आणि इथे आपलं मार्किंग नाहीये. हे पहा, इथे सुद्धा नाहीये, म्हणजे ही बाजू पाठीच्या बाजूला राहते. आलं का लक्षात? किती सुद्धा नवीन असू द्यात, तरी एकदम अशी सोपी पद्धत आज मी तुम्हाला समजून सांगितली. बघू शकता, ही आपली पाठीची बाजू झाली. आलं लक्षात? दोन्ही सुद्धा बाजू इथे मी तुम्हाला कट करून दाखवलेल्या आहेत. ही समोरची बाजू मार्किंग करून ठेवा. कट केलं की लगेच मार्किंग करून ठेवायचं. असं ह्या बाजूला कधी करत जाऊ नका, नाही तर जोडताना काय होईल, चुकेल तुमचं. आज मी तुम्हाला दोन्ही सुद्धा बाजूंच्या बाह्यांचं परफेक्ट पेपर कटिंग कसं करायचं आहे ते समजून सांगितलं. आणि चुकू देऊ नका, असंच मार्किंग करून ठेवा, म्हणजे अजिबात चुकणार नाहीये. इथे करायचं नाही. आलं लक्षात? तेव्हा तुम्हाला जोडायला कोणती बाजू कोणत्या बाजूला येते नक्की लक्षात येणारी ही पद्धत आहे, ते लक्षात ठेवायचं. आणि इथे सुद्धा असं मार्किंग करून ठेवा. ही खोलगट बाजू खोलगट बाजूला, खोलगट बाजू खोलगट 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 बाजू, ही उंच उंच उंच. इथे मार्किंग करायचं नाही. आपण किती सुद्धा नवीन असू द्यात, एकदम अशी सोपी पद्धत आज मी तुम्हाला समजून सांगितली. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमच्या सर्वांचे धन्यवाद.